बातम्यांकडे आता आपण वळूया। मनसेकडनं पुण्यामध्ये 44 जणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यात ठाकरे बंधू युतीतून लढणार आहेत। निलेश हांडे, बाबू वागसकर, किशोर शिंदे, साईनाथ बाबर, राम बोरकर हे मनसेचे पुण्यातले जवळपास सगळेच महत्त्वाचे नेते ही निवडणूक लढतायत। नागपूर महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं आता दिसतंय। अपेक्षेपेक्षा जास्त जागांवर तडजोड करणं अशक्य आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आमच्या मजबूत जागांवर दावा केला होता असं स्पष्टपणे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। रात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती। राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली। तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता। थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे। तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची। हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते। भाजपमध्ये कोणतीही बंडखोरी झालेली नाही असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणतात। तर ठाकरे सेना आणि मनसेमध्ये बेबनाव आहे। ठाकरे सेना आणि मनसेतच बंडखोरी झालेली आहे असं वक्तव्य अमित साटम यांनी केलेलं आहे। भाजपमध्ये काही बंडखोरी झालेली नाही आहे। आपण जर अख्खी यादी जर तपासलीत तर मोठ्या प्रमाणावरती उबाठा आणि मनसे यांची युती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेबनाव हा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्या ठिकाणी उबाठांचा उमेदवार आहे त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे तिकडे उबाठाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। अनेक ठिकाणी उबाठाच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे उबाठाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उबाटाच्याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी ही केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही उबाटा आणि मनसेमध्ये झालेली आहे। उत्तर भारतीयांमध्ये भाजपबाबत नाराजीचा सूर आहे। मुंबईत उत्तर भारतीयांना उमेदवारी न दिल्यानं नाराजी आहे आणि याचा परिणाम भाजपला आगामी पालिका निवडणुकीमध्ये दिसेल असा इशारा सुनील शुक्ला यांनी भाजपला दिलेला आहे। वॉर्ड क्रमांक 29 मधून सागर सिंगनं उमेदवारी मागितली होती, मात्र तिथं आमदार अतुल भातखळकर यांच्या पीए नितीन चव्हाणांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। तर वॉर्ड क्रमांक 24 मधून सुद्धा भातखळकर यांची पीए स्वाती जयस्वाल यांना उमेदवारी दिल्यानं नाराजी असल्याचं सुनील शुक्ला म्हणतात। भारतीय जनता पार्टी ने उत्तर भारतीयों के साथ गद्दारी की है, हमारे समाज के लोगों के साथ गद्दारी की है। हमारे जो उत्तर भारतीय नेता बनने वाले महत्वाकांक्षाएं लोगों का सपना नष्ट करने वाली पार्टी है। ये केवल प्रांत के लोगों को आगे बढ़ाती है। मेरा बेचारा उत्तर भारतीय जिसको जाके बोल रहे थे कि फॉर्म लो, फॉर्म भरो, और आखिरी दिन में उनका फोन भी उठाना बंद कर दिया। ये है भारतीय जनता पार्टी। उत्तर भारतीय विकास सेना खुलकर उत्तर भारतीयों को टिकट दे रही है। मेरे मराठी समाज को भी टिकट मिला, लेकिन पहला प्राथमिकता हमने हमारे समाज के लोगों को दिया। आप गद्दार लोग हो, भारतीय जनता पार्टी, आप उत्तर भारतीय विरोधी लोग हो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।